ओम नमः शिवाय। कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधो भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी। नमः पार्वतीपते हर हर महादेव। श्री काशीखंड कथा सार अध्याय 14वा। यज्ञदत्त नामक अग्निहोत्री ब्राह्मणाची कथा या 14व्या अध्यायात आली आहे। शिवशर्म्याला आता विष्णुगण घेऊन जात आहेत। शिवशर्म्यास विष्णुगणांनी वायूविषयी साध्यंत वर्णन सांगितल्यानंतर विमान पुढे चालविले असता कुबेराची राजधानी अलकापूर नगर लागली। नगरीचा परीघ 13,000 योजने आहे। कल्पतरू, कामधेनू, चिंतामणी घरोघर आहेतच। मग अशा अलकापुराचा अधिकार या कुबेराला कोणत्या पुण्याच्या जोराने प्राप्त झाला ते सविस्तर मला सांगा, असं शिवशर्म्याने विष्णुगणांना विनंती केली। त्यावरून ते सांगतात, कलिंग देशामध्ये कांपिल्य नावाचे नगर आहे। तेथे कपीश्वर म्हणून शंकराचे मोठे स्थान आहे। त्या नगरात यज्ञदत्त नामक एक ब्राह्मण राहत असे। त्याच्या स्त्रीचे नाव दीक्षितायणी असून त्यास गुणनिधी नामक एकच पुत्र होता। आईबाप सदाचरणाने वागत, पण तो मुलगा मोठा दुराचारी निघाला। यज्ञदत्त स्नान, संध्या, जप तप करून 2 प्रहरी घरी आल्यावर मुलाची खबर बायकोस नित्य विचारी। तो दुर्गुणी निपजल्यामुळे बापाची व त्याची गाठ पडत नसे। परंतु मुलगा फारच बिघडला हे त्यास ठाऊक नव्हते। एके दिवशी त्याने आपल्या हातातील नवरत्नांची अंगठी काढून बायकोजवळ ठेवायला दिली व आपण स्नान, संध्या, देवपूजा सगळं उरकून अनुष्ठान करायला तो बाहेर गेला। तिने अंगठी आपल्या बोटात घातली होती, ती हातातच राहून गेली। यज्ञदत्त बाहेर गेल्यानंतर मुलगा घरी आला व आईजवळ काही खायला पाहिजे म्हणून मागायला लागला। तेव्हा ती म्हणाली, ब्रह्मदेवासारखी तुझ्या बापाची योग्यता, पण त्याच्या योग्यतेची तू निखालस हानी केलीस। स्वयंभू या नावाचा एक महाऋषी होता। त्यास अनुसूया व शुभलोचना ह्या 2 कन्या होत्या। पहिली अनुसूया ही अत्रि ऋषीला व दुसरी शुभलोचना ही तुझ्या आजास दिली होती। ती माझी सासू सद्गुणाची केवळ खाण होती। तुझा बाप यज्ञदत्त हा तिचा पुत्र। आमची मेरूला लाजविण्यासारखी श्रीमंती। तुझा बाप श्रीमंत, सद्गुणी व सर्वज्ञ असता त्याच्या पोटी तू असा कसा दुर्गुणी जन्मलास? अरे, मंदाकिनीच्या निर्मळ उदकाप्रमाणे माहेर व सासर ही दोन्ही कुळे निष्कलंक असतात। तुझे दुर्गुण झाकून तरी कसे कुठपर्यंत ठेवू? असं भाषण त्यानं ऐकलं आणि गुणनिधीने तिच्या गळ्यास मिठी मारली आणि म्हटले, आई, मला फार भूक लागली, मी आजपासून तू सांगशील त्याप्रमाणे वागेन। मग तिने त्यास जेवायला घातले आणि मुलास पुष्कळ बोध करून ती निजली। तिच्या हातात अंगठी होती। तिजवर मुलाची नजर जाताच त्यानं ती काढून घेतली व बाहेर जाऊन जुगारात घालवली। इकडे त्याची आई जागी झाल्यावर पाहते तो मुलगा नाही व हातात अंगठीही नाही। मग मात्र ती मोठ्या चिंतेत पडली। इतक्यात यज्ञदत्त भोजनास आला। त्याच पाशी ही गोष्ट तिने लपवून ठेवली। यज्ञदत्त जात असता वाटेत कांपिल्य नगरीचा चौधरी भेटला। त्याच्या हातात जी अंगठी होती ती यज्ञदत्ताने आपलीच आहे असं ओळखलं। मग तो त्याला म्हणाला, तुला ही आमची अंगठी कुठे मिळाली ते सांग। तो म्हणतो, प्रथम आपले घर तपासावे, मग दुसऱ्यावर आळ घ्यावा। ही अंगठी तुझा मुलगा जुगारात हारला, त्यानं ती चोरून आणली। तुला तुझ्या मुलाचे ढंग ठाऊक नाहीत। अशी चौधऱ्याने यज्ञदत्तापाशी त्याचा मुलगा गुणनिधी याची पुष्कळ नालस्ती केली। याप्रमाणे पुत्राचे अवगुण ऐकून यज्ञदत्तास मुकाट्यानं तेथून मान खाली घालून जावं लागलं। यज्ञदत्ताने घरी येऊन रागाने सांगितलं की पुत्राचे खरे वर्तमान तुम्हाला बिलकुल सांगत नाहीस। माझ्यापाशी खोटं बोलतेस म्हणून तू पतिव्रता नव्हेस। आता तुला मी नवरत्नांची मुद्रिका दिली होती ती कुठे? आण ती लवकर, मला आधी पाहिजे। ऐकून ती भीतभीतच म्हणाली, मी ह्यावेळेस सोवळी आहे व अंगठी गाठोड्यात बांधून ठेवली आहे। मी ती मग काढून देईन थोड्या वेळाने, यावेळेस मी स्वयंपाक करीत आहे। असं भाषण ऐकून यज्ञदत्त रागवून म्हणाला, तू स्वयंपाक करायचा राहू दे आणि तुझा मुलगा व तू घराच्या बाहेर आत्ताच निघून जा। आता तुम्ही दोघे जण मला मेल्याप्रमाणे आहात, असं म्हणून त्याने लागलीच दर्भ देऊन स्त्री व पुत्र यांची क्रिया केली व दोघांना घरातून हकलून दिलं। पुढं त्याने मुहूर्त पाहून दुसरं लग्न केलं।
घरातून बाहेर घालवल्यामुळं गुणनिधीस फार वाईट वाटले. तो म्हणू लागला, आता अन्नासाठी लोकांच्या दारोदार हिंडण्याची पाळी माझ्या मूर्खपणाने आणली. एकाएकी सुखास मुकून अन्नास महाग झालो. आईलाच अन्न नाही, मग आता मला कुठलं? अशा चिंतेत गुणनिधीने 5 दिवस उपवास काढले. तो माघ वद्य चतुर्दशी आली व या शिवरात्रीच्या दिवशी कपिलेश्वरी भक्त मंडळी शंकराच्या दर्शनाकरता जाऊ लागली. त्यांनी उत्तम नैवेद्य नेले होते. मग तो लोकांच्या मागून कपिलेश्वरास गेला व नैवेद्यावर टपून राहिला. सुमारे प्रहर रात्र झाल्यावर मंडळीस झोप लागली. मग तो नैवेद्य घेण्याकरता गेला. दिवे अंधूक जळत असल्यामुळे साप दिसेनासे झाले. नंतर तो देवाजवळ ठेवलेला नैवेद्य पदरी बांधून नेऊ लागला. त्याच्या पायाची चाहूल ऐकून मनुष्य जागी झाले. इतक्यात गुणनिधी अन्न घेऊन पळून चालला होता. त्यास हेरफिरत होते. त्यांनी पाहताच त्यावर बाण टाकला. तो त्याच्या मर्मस्थळी लागून तो प्राणास मुकला. आता याच्या पुढे 15वा अध्याय सुरू होतो. यामध्ये शिव पार्वतीचा कुबेरास वरप्रसाद याचं वर्णन आलंय. गुणनिधी प्राणास मुक्ताच यमदूत त्याला बांधून घेऊन जाऊ लागले. त्याने अनाचार करण्यास कसर ठेवली नव्हतीच. तशात शंकराच्या नैवेद्याचा सुद्धा अपहार केला. मग अशा महान पापी मनुष्यास यमधर्माचे दूत मारीत झोडीत आणि त्याला घेऊन जाण्यासाठी कैलासाहून शंकराचं विमान आलं. मग ते गुणनिधीस सोडून शिवदूतांच्या पाया पडून हात जोडून उभे राहिले आणि प्रार्थना करू लागले की स्वामी, आमच्या अपराधाची आम्हास क्षमा करावी. हा पूर्ण दोषी आहे अशी आमची समजूत होऊन आम्ही त्याच्यावर आमचा अंमल बजावला होता. तेव्हा शिवदूत म्हणाले, आम्ही तुम्हाला क्षमा केली, परंतु हा पापी कसा आहे हे आम्हाला सांगा. तेव्हा यमदूत म्हणतात, हा ब्राह्मण पूर्ण दोषी आहे. याने आईबापाची आज्ञा कधीच मानली नाही. दारू, जुगार, व्यभिचार, घात, निंदा वगैरे सगळं दुर्गुण यांच्या अंगी. त्रैलोक्यात 4 महादोष आहेत. ते आचरण्यास पिशाच योनी प्राप्त होते. मात्रागमन, मद्यप्राशन, ब्रह्महत्या आणि गोवध हे 4ही दोष याच्याकडून घडले आहेत. मग शिवगण यमदूतास सांगू लागले, या गुणनिधीचे सूक्ष्म पुण्य तुम्हाला दिसत नाही. हा शिवासारखा सखा होय. याच्यासारखा पुण्यवान त्रैलोक्यात कोणी नसेल. याचे पुण्य शंकरालाच ठाऊक. हा 5 रात्री उपाशी राहिला व याच शिवरात्रीच्या दिवशी निराहार उपास घडला. कपिलेश्वर नावाच्या शिवलिंगाजवळ यानं जागरण केलं. भक्तांनी शिवनामाचा केलेला घोष यानं श्रवण केला. याहून थोर पुण्य त्रैलोक्यात दुसरं कोणतं? जे शिवकथा ऐकतात, शिवरात्री शिवलिंग पूजतात, जे नेमाने शिवव्रत चालवतात ते कैलासी बनतात. याच्या पुण्यासारखे पुण्य त्रैलोक्यात कोणाचं नाही. यानं आपल्या वस्त्राच्या वाती करून देवाजवळ दीप उजळला असा हा भक्त उत्तम आहे. मग उत्तम भक्ती केल्याबद्दल शंकराने गुणनिधीस शाबासकी दिली व राज्यपद प्राप्त होईल म्हणून वर दिलाय. नंतर लवण सागराच्या दक्षिणेस कलिंग देशात त्रिकुट नावाच्या नगरात पुलस्तीचा मुलगा याच्या वंशात गुणनिधी जन्मास आला. तो पुढे मोठा होऊन धर्मन्यायाने राज्य करू लागला. एक दीप लावल्याने त्यास राजलक्ष्मी प्राप्त झाली म्हणून शंकरांची पूजा तो करायचा. शिवमंदिरात अहोरात्र दिवा लावी. अशा रीतीने तो गुणनिधी राजा वागत होता. कालांतराने मरण पावला. तो कर्दम ऋषींच्या वंशात दृढमती या नावानं जन्मला. तो तपश्चर्या करण्याकरता आनंदवनात गेला. मनकर्णिकेच्या तीरी शिवलिंग स्थापन करून तिथं बसला. त्या कर्दमाच्या पुत्राने शिवाची आराधना 100 वर्षे केली. मग शंकराने प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि म्हटले की तू 3 जन्म माझी आराधना केलीस. मग त्याचे ध्यान विसर्जित करून त्यास हाती धरून उठवलं. मग वर मागायला सांगितलं. तेव्हा ऋषीपुत्र दृढमती याने शंकराचे हात जोडून स्तुती केली. दारिद्र्याला कल्पतरू मिळाला म्हणजे जसा त्याला आनंद होतो तद्वत तुम्ही मला प्रसन्न होऊन दर्शन दिले म्हणून मला अत्यानंद झालाय. याप्रमाणे दृढमतीने केलेल्या स्तुतीने शंकर प्रसन्न झाले. मग पार्वतीसह शंकराने त्यास दर्शन दिले. त्यांचे अत्यंत तेज पाहून दृढमतीने तिचे डोळे दिपून गेले. पार्वतीचे तेज तर त्याच्यानेच मुळी पाहावेना म्हणून तो तीचकडे डावा डोळा किंचित वाकडा करून पाहत होता. इतक्यात पार्वतीने तो आपणाकडे वाकडी नजर करून पाहत होता यास्तव विपरीत अर्थ मनात आणून तुझा डोळा फुटो असा शाप दिला. तेव्हा त्याचा डावा डोळा फुटला. मग हा माझा अपूर्ण भक्त व धर्मपुत्र आहे. तुझ्याविषयी भलता सलता विचार मनात
कदापि यावयाचा नाही असं शंकरानं तिला सांगून तिच्या मनातला वहीम घालवल्यामुळे पार्वतीस दया उत्पन्न झाली. मग ती प्रसन्न होऊन शिवास म्हणाली, हा मला गणपती प्रमाण प्रिय आहे. याचं नाव कुबेर असं ठेवावं व नवविधी अष्टमहासिद्धी याचा हा भांडारी करावा आणि आपणाजवळ निरंतर ठेवावा असं उमेने शंकरास सुचवल्यानंतर शंकराने कुबेरास हाती धरून उठवलं. मग यास अलकापुरीचे अधिपत्य देतो असं शिवानं भवानीस बोलून कुबेरास म्हटलं की तू भक्तीनं मला संतोष विलेग. तुझ्या या भक्तीनं मी संतोष पावलो आहे. तू आमचा वरद पुत्र आहेस. असा शिव पार्वतीचा पूर्ण वर मिळाल्यावर कुबेराची दिव्य कांती झाली व तो अलकापुरीचे राज्यपद पावला. त्यांनी स्थापिलेल्या लिंगास कुबेरेश्वर असं नाव ठेवलं. मग त्या कुबेरेश्वरी साक्षात शिवपार्वती राहिली आणि अशा रीतीने कुबेर हा अलकापुरीचा राजा झाला. इथून पुढे 16वा अध्याय सुरू होतो. या अध्यायात रुद्रपुरी चंद्रलोकाची विष्णुगणांनी शिवशर्म्यास सांगितलेली कथा आली. कुबेराची संपूर्ण माहिती विष्णुगणांनी शिवशर्म्यास सांगून विमान पुढे चालवलं. तो रुद्रलोक लागला. हे रुद्रपुरी 11,000 योजने विस्तीर्ण असून तिथं शिवासारखं 11 रुद्र राहतात. घरोघर चंद्रसूर्याच्या प्रकाशाप्रमाणे लखलखाट पडलेला असतो. हे रत्नखचित सुवर्णाचे नगर रुद्रास राहावयासाठी ब्रह्मदेवानं स्वतः निर्माण केले. एकदा हे 11 रुद्र वाराणसीस येऊन मनकर्णिकेचे स्नान केल्यावर तपश्चर्येला बसले. त्यांनी 10,000 वर्ष तप केलं आणि शंकरानं प्रसन्न होऊन 11 जणांना वर दिला. आणखी त्रिशूळ, डमरू, सर्प, गजचर्म, गंगा, नीलकंठ, चंद्र, भस्म, त्रिनेत्र, नदी, पंचमुखे, उमा, रुद्राक्षमाला आदी करून भूषणे व आयुधे त्यास दिली व आपणाप्रमाणे त्यांनाही शिव बनवलं. त्यास ईशान्य कोपऱ्याकडील रुद्रपुरीचे राज्य सुद्धा दिलं. हे 11ही शिवाचे उमेसहित स्वयंभू अवतार आहेत. 12वा साक्षात श्री शंकर होय. अशी जरी ही अनुपम रुद्रपुरी आहे तरी काशीचा महिमा ही त्याच्याहून विशेष आहे. ही साक्षात शिवपुरी आहे. तेथे शिव देखील मरण इच्छितात. तेथे देव देखील मरण इच्छितात. विष्णुगण म्हणतात, शिवशर्मे आता हा आपणास चंद्रलोक लागला. इथला राजा चंद्र असून ग्रह नक्षत्रे ही ह्याची प्रजा. हा सर्वांना आनंद देतो. 15 तिथी याच्यापासून झाल्या. हा 12 राशीत असतो. यानं शंकराची आराधना केली. त्यांच्या कृपेने हा एवढ्या योग्यतेस चढला. अत्रि ऋषी हा दत्तात्रेयाचा पिता, अनुसूयेचा भ्रतार व ब्रह्मदेवाचा मुलगा. आनंदवन हे पुण्यक्षेत्र म्हणून अत्रि ऋषी काशीस गेला व मनकर्णिकेत स्नान करून तपश्चर्या करायला बसला. त्यानं अत्रीश्वर नावाच्या लिंगाची स्थापना केली. पुढे त्याचे वीर्य नेत्राद्वारे जमिनीवर पडले. त्यावेळी पृथ्वी कापू लागली व पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य या 8 दिशा धावत आल्या. त्या विष्णूच्या नाभी कमळातून जन्मल्या. त्यांनी ते वीर्य धरले. तेणे करून दिशा गरोदर राहिल्या. 8 महिनेपर्यंत त्यांनी दारुण व्यथा सहन करून गर्भाचं रक्षण केलं. पण पुढे ते सहन होईना म्हणून गर्भ पृथ्वीवर टाकला. इतक्यात सत्यलोकाहून मोठ्या लगबगीने येऊन ब्रह्मदेवानं गर्भ उचलून घेतला व तू तेजस्वी होशील असा अभय देऊन त्याचं रक्षण केलं आणि त्याचं नाव चंद्रमा असं ठेवलं. माझे आईबाप कोण व कुठे आहेत हे ब्रह्मदेवास चंद्रानं विचारलं. मग त्यानं सांगितलं की तू अत्रि ऋषीचा पुत्र व माझा नातू आहेस. तू तुझ्या पित्याने आनंदवनास महान तप केले. त्याच्या वीर्यापासून तू उत्पन्न झाला. पुढे चंद्राच्या इच्छेवरून ब्रह्मदेवाने त्या शिवमंत्राचा उपदेश केला. नंतर चंद्र तपश्चर्या करण्याकरता काशीस गेला. तेथे तो विश्वनाथाचे दर्शन घेऊन तपश्चर्येस बसला. त्याने तेथे लिंग स्थापना करून चंद्रेश्वर असं नाव त्या लिंगाचं ठेवलं. तो चंद्रकूपी त्रिकाळ स्नान करून चंद्रेश्वरी पूजा करी. त्यानं 100 पद्मे म्हणजे अर्धकल्पपर्यंत काशीस त्यानं अनुष्ठान केलं. अनुष्ठान समाप्त झाल्यावर त्याने महायज्ञ आरंभिला. सत्यलोकाहून सावित्रीसह वर्तमान ब्रह्मदेव आले. समुद्राची कन्या लक्ष्मी हिच्यासह वैकुंठाहून घरी आले. देवास बरोबर घेऊन शचीसहित इंद्र आला. मनकर्णिकेच्या तीरावर मोठा मंडप उभारला होता.
महान समर्थ ज्यांच्या सत्वाने पृथ्वी तरली असे दधीची आदी करून ऋषी पोहोचले. मग सुमुहूर्तावर सोमयज्ञास आरंभ झाला. अर्धचंद्राकार कुंड तयार केले. तसेच वर्तुळ चतुष्कोनी करून गार्हपत्य, आहवनीय, दक्षिणाग्नी असे तिन्ही अग्नी स्थापन केले. मग यज्ञ सामुग्री आणली. भृगु विरंची म्हणजे ब्रह्मदेव हे आचार्य झाले. चंद्राने हातात यज्ञ कंकण बांधिले आणि दीक्षा घेतली. सर्व सिद्धता विधीपूर्वक झाल्यानंतर हवन सुरू झाले. देवांना भागदाने पोहोचविल्यानंतर शंकरास भाग दिला. शेवटी चंद्र ब्रह्मदेव पूर्णाहुतीच्या वेळेस उभे राहिले. चंद्राने हातात आहुती घेतली होती, ती शंकराच्या नावाने पूर्णाहुती दिली. नंतर चंद्राने शंकराची स्तुती करून साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी चंद्रेश्वर लिंगामधून पार्वतीसह शंकर नंदीवर बसलेले आहे असं प्रगट झालं. हे पाहता क्षणित सर्वांनी जय जयकार केला आणि शंकरांना वंदन केलं. शिवशर्म्यास अत्यंत आनंद झाला आणि हे म्हणजे शिवदर्शन झाल्याने सर्वांना परमानंद झाला. इथे 16वा अध्याय संपूर्ण होतो. ओम नमः शिवाय.